नमस्कार, मी सुमन विवेक गंथडे. आज रामनवमी आहे, त्यानिमित्त मी लहान मुलांसाठी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे श्रीराम आणि एक खारुताई. श्रीरामाची पत्नी सीता माता, तिला रावणाने लंकेला पळवून नेलेलं होतं आणि तिच्या शोधासाठी श्रीरामांना समुद्र मार्गाने जायचं होतं. पण समुद्र मार्गाने कसं जाणार? समुद्र मार्गाने जायचं तर रस्ता बनवायला पाहिजे. मग श्रीरामांसोबत त्यांची एक वानर सेना होती. श्रीरामांनी त्यांना आदेश दिला, या ठिकाणी तुम्ही सेतू पूल बांधा. सेतू म्हणजे काय? तर समुद्रातील एक रस्ता. या गोष्टीमधला अर्थ असा आहे की समुद्रातून जाण्याचा रस्ता. वानर सेनेला आदेश दिल्याप्रमाणे वानर सेनाने मोठमोठे दगड श्रीरामाच्या नावाने समुद्रात टाकण्यास सुरुवात केली. श्रीरामाचं नाव असल्यामुळं एकही दगड पाण्यामध्ये डुबला नाही, तो तरंगत राहिला. आणि मग त्यामध्ये वाळू, माती, झाडं, झाडांची मुळं, झाडांच्या फांद्या, हे सगळं त्या ठिकाणी ते टाकत राहिले. हे सगळं बघत असताना एक खारुताई त्या ठिकाणी होती आणि ती सगळं पाहत होती. खारुताईला वाटलं हे खूप चांगलं काम आहे आणि या ठिकाणी आपला थोडासा हातभार आपण लावला पाहिजे. खारुताई काय करते, त्या ठिकाणी वाळू असते, त्या वाळूमध्ये आपलं पूर्ण शरीर लोळवते आणि तिच्या केसामध्ये काही वाळू जमा होते. अशी ही खारुताई त्या ठिकाणी त्या सेतू पुलावर जायची आणि तिथं पण गडा लोळायची. आणि मग ती जी वाळू तिच्या अंगाला लागलेली होती ती त्या सेतू पुलावर पसरायची. असं तिला खूप मज्जा यायची. आपण काहीतरी एक चांगल्या कामासाठी मदत करत आहोत म्हणून. पुन्हा यायची, तसंच करायची. असं ती सातत्याने करत होती. आणि एक वानर तिला पाहत होतं. त्या वानराला वाटलं, ही खारुताई काय करणार? एवढीशी वाळू अंगाला लावते आणि इथं येऊन लोळते आणि तिला तर वाटतं आपण खूप महान कार्य केलं, म्हणून ते कुत्सितपणे हसायला लागतं. मग श्रीरामाने ते पाहिलं आणि त्यावेळेला जेव्हा ते वानर त्या खारुताईला बघून हसायला लागलं तेव्हा खारुताई निराश झाली. तिला खूप वाईट वाटलं. आपण आपलं ज्या आवडीचं काम आपण करत आहोत, परंतु हे वानर तर आपल्याला चिडवत आहे. श्रीरामाने ते पाहिलं. खारुताईला वानरांना एकत्र बोलवलं आणि वानराला त्याने समजून सांगितलं, खारुताई जे काम करत आहे ते प्रामाणिकपणे करत आहे. ती आकाराने लहान आहे आणि ती जेवढं तिला शक्य आहे तेवढी ती मदत या सेतू बांधण्यासाठी देत आहे. वानराला त्यांनी हे समजून सांगितलं की कोणतंही काम कमी दर्जाचं नसतं, लहान असो की मोठं असो, पण ते चांगल्या कामासाठी वापरलं तर त्याचा निश्चितच उपयोग होत असतो. खारुताईला खूप आनंद झाला आणि तिने श्रीरामांना आशीर्वाद देण्यासाठी ती बोलली. श्रीरामाने तिच्या अंगावरून हात फिरवला आणि तेव्हापासून खारुताईच्या अंगावर जे पट्टे असतात रंगाचे ते उठलेले आहेत असा आपला समज आहे. या गोष्टीवरून आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की कोणतंही काम छोटं अगर मोठं नसतं. जर त्या चांगल्या कामासाठी तुम्ही थोडी जरी मदत केली तर ते खूप महत्त्वाचं असतं. तेव्हा तुमच्या घरी जर काही चांगलं काम होत असेल तर तुम्ही जरूर त्याला हातभार लावा आणि ते असं करत करत तुम्ही मग मोठे कामंसुद्धा प्रामाणिकपणे करू शकता. माझी गोष्ट ऐकल्याबद्दल धन्यवाद.